सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज होळी सण हा का साजरा केला जातो आणि होळी सण साजरा करण्यापाठीमागं कोणती अशी पौराणिक कथा आहे याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वर्षी 13 मार्च 2025 रोजी होळी पौर्णिमा आलेली आहे आणि ह्या दिवशी बघा वारसुद्धा गुरुवार येतोय। तर सर्व स्वामी सेवेकरांचा गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा आणि आवडता दिवस आहे। ह्या दिवशी होळी पौर्णिमा आहे। तर फाल्गुन मासातील जी पहिली पौर्णिमा असते तिला होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून मानले जाते। तर हिंदू सणांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे होळी पौर्णिमा आहे आणि हा सण देशोदेशीमध्ये घरोघरी अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। भारतातील प्रत्येक घरामध्ये होळी सण हा साजरा केला जातो। तर त्या दिवशी संध्याकाळी आपल्या दारापुढे छोटीशी रांगोळी काढली जाते आणि ज्या गौऱ्या असतात त्या एकावेळी रचल्या जातात, त्याची पूजा केली जाते आणि संध्याकाळी ह्या होळीला अग्नी दिली जाते। तर अशी प्रत्येक घरी एक छोटी तरी होळी बनवली जाते परंपरेनुसार। तर गल्लीमध्ये सुद्धा मोठमोठ्या होळ्या बनवल्या जातात आणि अशा प्रकारे त्या होळीची पूजा करून आपण जो काही घरात पुरणपोळीचा गोड पदार्थाचा नैवेद्य केला असतो तो ह्या मोठ्या होळीला आणि आपल्या घरातल्या छोट्या होळीलाही दाखवला जातो। अशा प्रकारे होळीची पूजा केली जाते ह्या दिवशी। ज्यावेळेला आपण पुरणपोळीचा होळीला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला ती पुरणपोळी आपल्याला अग्नीमध्ये टाकायची असतेच। तर ही परंपरा आहे आणि आधीपासून ही परंपरा चालत आलेली आहे। त्यामुळे आपण जेव्हा होळीला नैवेद्य दाखवतो तेव्हा ती पुरणपोळी आपण घरामध्ये खायची नाही किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचे नाही, तर ती पुरणपोळी आपल्याला होळीमध्ये टाकायची असते। सण साजरा करण्यापाठीमागे एक पौराणिक कथा आहे। तर ती मी कथा तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या कथेवरूनच होळी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला। तर ती कथा मी तुम्हाला सांगते। हिरण्यकश्यप हा राक्षसी पुत्र होता आणि ह्याने ब्राह्मणांकडून वरदान मिळवलेले होते। तपश्चर्या करून ह्याने ब्राह्मणाकडून वरदान मिळवले होते। त्याला पृथ्वीवर सर्वस्व गाजवायचे होते। त्यावेळेला विष्णूने वराह रूप धारण करून ह्या हिरण्यकश्यपचा वध केला होता। त्यामुळे त्याला राज्यामध्ये विष्णूचे कोणी नाव जरी घेतलेले त्याला आवडत नव्हते। त्याला देवांविषयी सुद्धा तिरस्कार होता। त्यावेळेला त्याच्या पोटी जो मुलगा म्हणजे प्रल्हाद हा हिरण्यकश्यपचा मुलगा होता आणि प्रल्हाद हा कायम विष्णूचे नामस्मरण करत होता आणि हा विष्णू भक्त होता। मुलगा प्रल्हाद हा दिवस रात्र विष्णूचे नामस्मरण करत असे। त्याच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त विष्णूचे नामस्मरण होते। विष्णूचे दुसरे नाव म्हणजे नारायण। तो कायम उठता बसता सुद्धा विष्णूचेच नाव घेत असे। तर त्यावेळेला हिरण्यकश्यपूने त्याला त्यापासून लांब करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला हिरण्यकश्यप ह्या प्रयत्नामध्ये अयशस्वीच ठरला। म्हणून त्याने स्वतःचा मुलगा प्रल्हाद ह्याला ठार मारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला। सर्व काय करून थकलेल्या हिरण्यकश्यपूला त्याची बहीण होलिका माता म्हणते, दादा मला वरदान आहे, मला आग जाळू शकत नाही, तर मी प्रल्हादाला घेऊन मांडीवरती या अग्नीमध्ये बसते, मला काही होणार नाही, पण प्रल्हाद मात्र जळून खाक होईल। हे ऐकताच मोठ्या प्रमाणात पालापाचोळ्याचा ढीग तयार करतो आणि ह्यामध्ये होलिका माता आणि भक्त प्रल्हाद यांना बसवतो। शिपाई आग लावतात। त्यावेळी होलिका मातेला माहित होतं की आपल्याला काही होणार नाही, पण प्रल्हाद ह्याला कुठलीही भय चिंता नसतेच। तो फक्त आणि फक्त विष्णूचं नामस्मरण करत असतो आणि त्याची भक्ती इतकी असते की त्याला थोडंसुद्धा काही होत नाही। पण होलिका माता ही जळून खाक होते आणि प्रल्हाद आईसता सुखरूप जिवंत बाहेर येतो। त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन खांबातून विष्णू नृसिंहाचा अवतार घेऊन बाहेर येतो आणि हिरण्यकश्यपूचा वध करतो। अशा प्रकारे ही होलिका दहनाची एक कथा होती आणि ह्या कथेनुसारच आपण होळी हा सण साजरा करतो ह्यावरूनच। अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये होळी का साजरी केली जाते आणि होळी साजरी करण्यापाठीमागे कोणती अशी कथा आहे जी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली। भारतातील प्रत्येक घरी होळी सण हा साजरा केला जातो। या कथेवरूनच होळी सण साजरा करण्यात यावा अशी परंपरा सुरू झाली। तर अशा प्रकारे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी सण का साजरा केला जातो आणि होळी सणाची कोणती अशी कथा होती ही याविषयी माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।